समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत अत्याधुनिक गॅन्ट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले। या कामासाठी 7 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या कालावधीत वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवली जाणार आहे। मुंबई रेल्वेचा लेटमार्क वाढलाय। वक्तशीरपणा 90% 73% घसरलाय। सार्वजनिक लेखा समितीचा अहवाल समोर आलाय। संसदीय समितीने यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे। मुंबई मेट्रो 3 मार्गिकेच्या 2 महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांचा तिकिटावर जो उल्लेख केला जातो त्यावरून नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। या प्रकरणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनल पत्र लिहून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आल्याची माहिती आहे। मेट्रो स्थानकांचं नाव CSS टर्मिनल मेट्रो असं नाव देण्यात आलंय, तर जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो स्थानकाचं नाव तिकिटावर JSM टर्मिनस मेट्रो नमूद करण्यात आलंय। या दोनही मेट्रो स्थानकांना देण्यात आलेल्या नावांचा पूर्ण उल्लेख तिकिटावर करण्यात यावा अशी मागणी केली जाते। नामदार जगन्नाथ शंकर शेठ प्रतिष्ठानकडून याबाबतची मागणी करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी समोर येते। नागपूर विमानतळावर खासगी विमानांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली। उद्योग राजकीय घडामोडींमुळे विमानांची संख्या वाढली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानांच्या वर्दळीत लक्षणीय वाढ झाली आहे। 2025 मध्ये 1611 खासगी विमानं तर 332 खासगी हेलिकॉप्टर्सचं लँडिंग करण्यात आलं। कुपार रुग्णालयात 145 पदांची भरती होणार आहे। डॉक्टर तंत्रज्ञानाच्या कमतरतेवर महापालिकेनं संविदा भरती काढलेली आहे, तर कर्मचारी 31 मार्च 2027 पर्यंत काम करू शकतील। कर्मचाऱ्यांची 89 दिवसांसाठीची नेमणूक केली जाणार आहे। मुंबई महापालिकेनं रुग्णालयातील रिक्त पदं भरण्यासाठी मोठी भरती मोहीम सुरू केली आहे। राज्यात मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोयच नाहीये। तब्बल 1164 शाळांमध्ये प्रसाधनगृहाची सोय नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 3328 शाळांमध्ये वीजही नसल्याचं भीषण वास्तव देखील समोर आलेलं आहे। शिक्षण विभागाच्या सांख्यिक अहवालातून हे सत्य उघड झालंय। बीड जिल्ह्यात स्वतंत्र प्रसाधनगृह नसल्याची सर्वाधिक संख्या आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।